नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या युट्यूब चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरतीविषयी एक नवीन अपडेट बघणार आहोत। यावर्षी तलाठी भरती संपूर्ण राज्यभर आयोजित केल्या जाणार आहेत। कितीतरी विद्यार्थी विचारत आहेत की तलाठी भरतीची जाहिरात कधी येणार आहे आणि परीक्षा एमपीएससी मार्फत होणार आहे की टीसीएस मार्फत होणार आहे, याबाबतचे सुद्धा विद्यार्थी प्रश्न विचारत आहेत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या प्रश्नांची उत्तरे घेणार आहोत। तलाठी भरती कधीपर्यंत येऊ शकते, जाहिरात तुमची कधीपर्यंत प्रसिद्ध होणार आहे, तुमची परीक्षा कधी होणार आहे याबाबत आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। याविषयी एमपीएससी मार्फत परीक्षा होणार आहे की टीसीएस मार्फत परीक्षा होणार आहे याबाबत सुद्धा मी तुम्हाला माहिती देणार आहे। हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे, म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा। आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्वात आधी यावर्षी तलाठी भरतीची जाहिरात कधी येणार आहे। तलाठी भरतीची जाहिरात ही डिसेंबर महिन्यात येणार होती, अशा प्रकारची माहिती समोर आलेली होती। परंतु काही कारणास्तव डिसेंबर महिन्यामध्ये जाहिरात प्रसिद्ध होऊ शकली नाही। यामध्ये काही कारणे असू शकतात, उदाहरणार्थ इलेक्शन सुरू होते, आचारसंहिता लागू होती, म्हणून कदाचित जाहिरात प्रसिद्ध केलेली नसणार। परंतु आता बघा, लवकरच तुमची जाहिरात ही प्रसिद्ध होऊ शकते। सध्या परिस्थितीमध्ये आकृतीबंध मंजूर करण्याची कार्यवाही सुरू आहे। लवकरच सर्व जिल्ह्यांचे आकृतीबंध मंजूर होणार आहेत। प्रत्येक जिल्ह्याचे वेगवेगळे आकृतीबंध असतात, कारण तलाठी भरती जिल्हानिहाय भरती असते। तुम्ही ज्या जिल्ह्यांमध्ये फॉर्म भरणार आहात त्या जिल्ह्यांमध्ये तुम्हाला नोकरी लागत असते आणि त्या जिल्ह्यांच्या रिक्त जागा या भरल्या जातात। प्रत्येक जिल्ह्याची परीक्षा वेगवेगळी आयोजित केली जात नाही, एकाच वेळी तुमची परीक्षा होणार आहे। परंतु ज्या जिल्ह्यांमध्ये तुम्ही फॉर्म भरणार आहे त्या जिल्ह्यांमध्ये तुम्हाला नोकरी लागणार, म्हणजे जिल्ह्यांचे कट ऑफ हे वेगवेगळे लागणार असतात, ठीक आहे। म्हणून बघा, प्रत्येक जिल्ह्यांच्या आकृतीबंध हा वेगवेगळा मंजूर केला जातो। आता जे आकृतीबंध आहेत फेब्रुवारी आणि मार्च पर्यंत हे सर्व आकृतीबंध मंजूर व्हायला पाहिजेत, कारण आचारसंहिता सुद्धा आता संपणार आहे। आचारसंहिता संपली की ऍडव्हर्टाइजमेंट प्रसिद्ध होऊ शकते, तर फेब्रुवारी ते मार्च पर्यंत आकृतीबंध मंजूर झाले पाहिजे। त्यानंतर बिंदू नामावलीची प्रक्रिया जी आहे, बिंदू नामावलीची प्रक्रिया सुद्धा त्यानंतर कंप्लीट होणार आणि त्यानंतर तुमची जाहिरात येणार आहे। म्हणजे तुमची जी जाहिरात आहे ती एप्रिल ते मे महिन्यामध्ये तुमची जाहिरात प्रसिद्ध होऊ शकते, ठीक आहे। आणि एप्रिल ते मे महिन्यामध्ये जर जाहिरात प्रसिद्ध झाली, त्यानंतर 60 ते 90 डेज मध्ये तुमची एक्झाम होणार आहे। जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर ऑलमोस्ट 20 दिवस तुम्हाला फॉर्म भरायला देतील, त्यानंतर 4-5 दिवस तुम्हाला वाढवून देतील। अशा प्रकारचे 25 दिवस तुम्ही ऑलमोस्ट बघा, 25 दिवसाच्या कालामध्ये तुम्हाला फॉर्म भरायला देतील। त्यानंतर 60 ते 90 दिवसामध्ये तुमची एक्झाम कंडक्ट केली जाणार। तर यानुसार बघा, तुमची जी एक्झाम आहे ती जून महिन्यापासून तर ऑगस्ट महिन्यापर्यंत कधीही कंडक्ट केल्या जाऊ शकते। तर जून ते ऑगस्ट महिन्यामध्ये तुमची एक्झाम कंडक्ट केली जाण्याची दाट शक्यता आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी विचारत होते की जाहिरात कधी येणार आहे, त्याबद्दल मी तुम्हाला माहिती दिली आहे। एक्झाम कधी कंडक्ट केल्या जाणार त्याबद्दल मी तुम्हाला माहिती दिलेली आहे। आता आपण बघूया की एमपीएससी द्वारे एक्झाम होणार की टीसीएस द्वारे होणार आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, परीक्षा कोण कंडक्ट करणार आहे, परीक्षा एमपीएससी द्वारे होणार की टीसीएस द्वारे होणार आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, परीक्षा जी होणार आहे ती एमपीएससी मार्फतच होण्याचे चान्सेस जास्त आहेत, की टीसीएस मार्फत परीक्षा होण्याचे चान्सेस कमी आहेत। महत्वपूर्ण मुद्दा हा राहणार आहे की परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होणार, जर ऑफलाईन पद्धतीने परीक्षा होणार की ऑनलाईन पद्धतीने होणार आहे हे आपल्याला बघावं लागणार आहे। कारण बघा, तलाठी परीक्षा ही एका शिफ्ट मध्ये घ्यायची असेल तर परीक्षा ऑनलाईन पद्धतीने ज्याप्रमाणे एमपीएससी मार्फत कंडक्ट केल्या जातात त्याच परीक्षा कंडक्ट करावी लागणार आणि शाळांची संख्या त्यांना वाढवावी लागणार, म्हणजे सेंटर त्यांना भरपूर प्रमाणात वाढवावे लागणार आहे। कारण तलाठी परीक्षेसाठी 10 लाखापेक्षा जास्त फॉर्म येत असतात। एवढ्या मोठ्या विद्यार्थ्यांची जर एका वेळेस परीक्षा घ्यायची असेल तर खूप सारे सेंटर अलॉट करावे लागतील, खूप सारे नवीन सेंटर त्यांना बनवावे लागतील, त्यावेळी ही परीक्षा एका वेळेस होऊ शकणार आहे। आणि जर एमपीएससीनी म्हटलं की परीक्षा ऑनलाईन पद्धतीने करायची आहे, तर ज्याप्रमाणे टीसीएस आणि आयबीपीएस मार्फत कंडक्ट केल्या जातात त्याचप्रमाणे एमपीएससी मार्फत सुद्धा परीक्षा कंडक्ट केल्या जाणार। म्हणजे बघा, शिफ्ट मध्ये परीक्षा कंडक्ट कराव्या लागणार आहे आणि जे एक्झिस्टिंग इन्फ्रास्ट्रक्चर बनलेलं आहे, म्हणजे जे एक्झिस्टिंग सिस्टीम जो बनलेला आहे मागचे 2 वर्षापासून,
म्हणजे TCS आणि IBPS मार्फत ज्या परीक्षा कंडक्ट करण्यात आलेल्या आहेत, तो जो सिस्टम बनलेला आहे त्या पूर्ण तो सिस्टम मार्फत परीक्षा कंडक्ट केल्या जाऊ शकतात. जर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घ्यायची असेल तर शिफ्टमध्येच परीक्षा होणार, कारण एवढे कॅम्प्युटर्स अवेलेबल नाहीत. आणि जर ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घ्यायची असेल तर 10 लाखाच्या वर फॉर्म येणार आहे, तर सेंटरची संख्या मोठ्या प्रमाणात वाढवावी लागणार आहे. तर आता बघा विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी विचारत होते की MPSCचा अभ्यास करायचा की TCSचा अभ्यास करायचा, तर बघा MPSCचा आणि TCSचा ते वगैरे अभ्यास काही वेगळा करायची तुम्हाला गरज नाहीये. तुम्हाला 4च विषय असणार आहे, मराठी, इंग्लिश, GK GS आणि मॅथ रिजनिंग, हे 4 विषय तुम्हाला करायचे आहेत. या 4 विषयांचा अभ्यास तुम्ही सुरू ठेवा. परीक्षा कोणीही कंडक्ट केली तरी तलाठीची जी एक्झाम आहे ती सरळ सेवाच राहायचे चान्सेस आहेत. आणि ज्याप्रमाणे आधी कंडक्ट केल्या जात होती, म्हणजे मराठी, इंग्लिश, GK GS, मॅथ रिजनिंग, याप्रमाणेच तुमची परीक्षा कंडक्ट केली जाण्याचे चान्सेस आहे. MPSC पॅटर्न म्हणजे MPSC मध्ये म्हणजे 80 मार्काची GK GS आणि 20 मार्काचे मॅथ रिजनिंग अशा प्रकारे तुमची परीक्षा कंडक्ट करण्यात येणार नाही. आधीपासून ज्या पॅटर्न मध्ये परीक्षा होत आहे त्याच पॅटर्न मध्ये परीक्षा होण्याची संभावना आहे. म्हणून बघा, टेन्शन घ्यायचं की कारण नाही. तुम्ही फक्त विषयाचा अभ्यास करत राहा. MPSC परीक्षा घेऊ किंवा TCS परीक्षा घेऊ, काही फरक पडत नाही. फक्त आणि फक्त ऑफलाईन परीक्षा होणार किंवा ऑनलाईन परीक्षा होणार याकडे लक्ष ठेवण्याची गरज आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मला असं विचारायचं आहे की तुम्हाला तुमच्या प्रश्नांचे उत्तर मिळाले असेल, याबद्दल तुम्हाला काही बोलायचं असेल किंवा काही प्रश्न विचारायचे असेल तर मी तुम्हाला तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. याशिवाय आपलं एक टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे आणि व्हॉट्सअप चॅनल बी आहे. दोघांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करून टाका. तिथे सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारू शकतात. आता आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा. या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.